परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षाचालकांसाठी एक नवी योजना जाहीर केली आहे. 65 वर्षांहून अधिक वय असलेल्या रिक्षाचालकांना 10,000 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे. याशिवाय धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा मीटर्स टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यात आलेलं असून 27 जानेवारी हा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जाईल आणि या महामंडळासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद केली आहे आणि मार्चमध्ये याचा लोगो प्रकाशित होईल. महामंडळाचे मुख्य कार्यालय ठाण्यात असणार आहे. तसेच 1,00,000 रिक्षाचालकांना याचा लाभ मिळेल. सदस्यता घेण्यासाठी 500 रुपये फी आणि 300 रुपये वार्षिक शुल्क असणार आहे. बोगस रिक्षाचालकांवर कठोर कारवाई केली जाईल. उत्कृष्ट रिक्षाचालक संघटना आणि स्टँडसाठी बक्षीस योजना सुरू करण्यात येईल. त्याप्रमाणे सभासद चालकांना जीवन विमा, अपंग विमा, शिष्यवृत्ती योजना आणि कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी कल्याणकारी योजना राबवली जाईल असं मंत्री सरनाईक यांनी सांगितलं आहे.